काळात सगळ्यांना आता सगळी मंडळीनं यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी बोलत होता, तरी या सरकारनं शेतकरीला एवढं मारलेलं आहे भाऊ, कुठला शेती मानले भाव नाही याचं या मोदी सरकारनं, या देवेंद्र फडणवीस सरकारनं कर्जमाफीने काय आश्वासन दिलं आणि 20-19 बसणार नाही, कांद्याला भाव नाही, कुठलाच भाजीपाल्याला भाव नाही, एवढा शेतकरी 3 वर्षाचा सपाट टाका शेतकरी काहीच निर्भय असं. अरे त्या खासदार आमदाराचा पुण्यात 5-5 कोटीच्या गाड्याची ती आता ते सुनील तटकरेकडे पोरियाले आमदार पोरले मंत्री तो स्वतः मंत्री एवढा खासदार आमदार त्याचा आपला काय होता आता विधान परिषदले एखादा गरीबला पुढे घेत नाही त्याचं सगळा मोठला नाच पुढे घेतात त्याचं एकदा सुद्धा सगळा खासदार आमदारांनाच पुढे आहेत त्यात पण पैसा आहेत बाकी या मोदी सरकारनं देवेंद्र फडणवीस सरकारनं 1 रुपया शेतकरीकडे ठेवा नाही. सगळ्या या 4-5 अदानी अंबानी या उद्योगपती खासदार आमदार त्याचा पुण्यात एवढा दोघत पैसा द्या सगळा भारत विकारी करता का सगळा भारत दिसू द्यायला ना. गॅसचा भाव कुठे घात, पेट्रोलला भाव कुठे घात, डिझेलला भाव कुठे घात, कुठे 60 रुपये होते काँग्रेसच्या काळात, कुठे नेऊन ठेवला म्हणे काँग्रेसच्या काळात सांगितलं महाराष्ट्र और तुमच्या काळात कुठे घे घात 7 समुद्र पलीकडे भारत घे घात तुम्ही एवढी महागाई 120 पेट्रोल 600 रुपयाला गोण मिळते 2100 रुपयाला गोण कटाकी सुपलानी औषधाचा त्याच भाव शेतकरी पुरा संपी घ्या शेतकरी इथून पुढे जगू शकत नाही. दर महिन्याने शेतकऱ्यांच्या 560 शेतकरी आत्महत्या होई राहिल्यात. तर या सरकारने निषेध करण्यासाठी या सगळा महाविकास आघाडी आम्ही सगळा येत आता याचा निषेध करण्यासाठी राम राम मंडळी.